नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे कृष्ण जन्माष्टमी. प्रत्येक जण आपापल्या घरात असणाऱ्या बाळांचे कृष्णाचे लढीवाळपणे लाड करत असतात. आपल्या या लाडक्या कृष्णाला आवडणारे पदार्थ म्हणजे दही, दूध, लोणी, तूप. कदाचित आपल्याही घरातली जी छोटी मुले आहेत त्यांना हा पोषक आहार देण्यासाठी म्हणून त्याचा समावेश करावा, हा संदेश श्रीकृष्णाने आपल्याला दिलेला असावा. बरेचशी मुलं मुली शाळेत कोणी कृष्ण कोणी राधा म्हणून नटून थटून जात असतात. खरंच सांगायचे तर जन्माष्टमीच्या दिवशी मला आठवणारे दिवस म्हणजे लहानपणी शाळेत रिकामा डब्बा घेऊन यायला सांगत. मटकी फोडण्याचा कार्यक्रम झाला की पोटभर तिथे गोपाळकाला खायला द्यायचे आणि घरी डब्बा भरून पण द्यायचे. असो, तर आज आपण पाहणार आहोत गोपाळकाल्याची रेसिपी. आणि हो, मी माझ्या बाळकृष्णासाठी खूप छान असा नवीन ड्रेस आणलेला आहे. तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी. गोपाळकाल्याला लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेले पोहे, अर्धी वाटी भिजवलेल्या लाह्या, थोडंसं पाणी, बारीक चिरलेली मिरची, थोडंसं आलं, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे आणि अर्धा वाटी दही. त्यात मी साखर घातलेली आहे. तर आता आपण बनवूया गोपाळकाला. आता आपण हे भिजवलेले पोहे घेतलेत 1 वाटी. आता आपण ह्या भिजवलेल्या लाह्या टाकायच्या आहेत. अर्धी वाटी दही आणि साखर, बारीक चिरलेली मिरची, थोडंसं किसलेलं आलं, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर आणि थोडं पाणी. आणि हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. आता हा अशा पद्धतीने आपला गोपाळकाला अगदी मस्त असा दिसतो आहे आणि तो तयार झालेला आहे. आता आपण मिठाने टॉप करू आणि थोडं मिक्स करून घेऊ याला. आणि अशा पद्धतीने हा आपला गोपाळकाला रेडी झालेला आहे. हे बघा, मी माझ्या बाळकृष्णाला हा ड्रेस घेतलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.